नमस्कार नमस्कार नमस्कार. आजचा आपण विषय घेऊया 12 वर्षाचा त्याग कसे व कोणत्या प्रकारे घडवायचे. 12 वर्षाचा त्याग कसे व कोणत्या प्रकारे घडवायचे. तर त्याग 12 वर्षाचा असो किंवा इच्छेचा असो, ते त्यागाचे कार्यामध्ये जे नियम असतात, जे आपण यापूर्वी ज्या प्रकारे त्याग केला आहे, जे नियम आपण पालन केलो आहे, आपल्याला त्याच प्रकारे हा पण जो 12 वर्षाचा त्याग आहे, हा पण आपल्याला त्याच नियमाप्रमाणे करायचं आहे. ज्या प्रकारे आपण पूर्वी नियम पालन केलं 42 दिवसाच्या त्यागात, त्याच नियमाच्या त्याच नियमाला अनुसरून त्याच नियमाचं पालन आपल्याला पुन्हा करून आपले त्याग साध्य करायचे आहे. आता विचार येतोय कुणाचा, ज्यांचे मुलं, कुणाची मुलं बाहेर शिकतात, कुणाची मुलं मुली बाहेर शिकतात आणि कुणाचं मुलं नोकरीवर आहेत, कुणाची मुलं कामानिमित्त बाहेर आहेत. तर ज्यांना असं साध्य होत नाही आहे की या 42 दिवसाच्या त्यागाच्या कार्यामध्ये या 12 वर्षाचा त्याग हा त्यांना असंभव होत आहे. कारण कुणाची मुलं हाय शिक्षणासाठी गेलेली आहेत, तर कुणाची मुलं नोकरीवर आहेत आणि कुणाची मुलं पोटाचा भरण्यासाठी बाहेर गेलेले आहेत. जे खाजगी कामावर आहेत ते सुट्टी मारू शकतात 42 दिवसाची, पण जे शिक्षणवाले मुलं जे बाहेर गेलेले आहेत त्यांचं शक्य नाही 42 दिवसाचं सुट्ट्या मारणं, आणि त्यांचा कुटुंबालाही शक्य होऊ शकतो, नाही होऊ शकत. आणि ज्यांची मुलं नोकरीवर आहेत, तर ज्याचे मुलं नोकरीवर आहेत, नोकरीवर 1.5 महिन्याची सुट्टी मिळणे हा शक्य नाही. हा योग फक्त मोजक्या मुलांना, मोजक्या व्यक्तींना हा योग मिळू शकतो. तर योग मागणं आपलं काम आहे. जर परमेश्वराने योग दिलं तर ह्या गोष्टी शक्य होऊ शकतात. पण ज्यांची मुलं बाहेर गेली आहेत, जर त्यांचा मुलगा बाहेर गेला आहे किंवा शिकायला किंवा नोकरीला किंवा कामानिमित्त, तर अशा परिवारातल्या लोकांनी सुद्धा त्याग करू शकतात. पण त्यासाठी एक अजून आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की त्या त्यागाच्या कार्यात जर शिकणारी मुलगी आपल्या घरी आली तर ते कुठं राहील? 7 दिवस राहील, 8 दिवस राहील, 15 दिवस कधी राहिली, तर ती मुलगी राहील कुणाच्या इथं, खाईल कुणाच्या इथं? मग ते आलीच तर ते आपल्याच घरी कैदीसारखी राहील का, पाहुणीसारखी राहील का, हाही विचार आहे. तर याचाही विचार करून आपल्याला हा त्याग पकडायचा आहे. ज्याचे मुलं नोकरीवर आहेत आणि कुणाचा मुलगा चला ठीक आहे नोकरीवर गेला आणि तो 1.5 महिना घरी येणार नाही, 2 महिने घरी येणार नाही, नोकरीवरला मुलगा आहे नाही येणार. पण कुणाचा मुलगा आर्मीत आहे, कुणाचा मुलगा देशाच्या सेवेत आर्मीत पकडा, नेव्हीत पकडा, एअरफोर्समध्ये पकडा, विविध ठिकाणी नोकरीवर आहेत आणि त्याच कालावधीमध्ये जर सुट्टी लागली त्याला आणि त्याच कालावधीमध्ये जर तो येत असेल 8 दिवसासाठी, 10 दिवसासाठी, तर त्याच्याही परिवाराची फजिती होऊ शकते. मग तो मुलगा दुसऱ्याच्या घरी पाहुण्यासारखा राहील का, कुणाच्या घरी राहील, किती दिवस राहील, याचाही विचार करून आपल्याला त्याग करायचा आहे. मी असं म्हणत नाही की त्याग हा 12 वर्षाचा त्याग सर्वांना करणं अनिवार्य आहे. 12 वर्षाचा त्याग हा सर्वांना करणे अनिवार्य आहे. पण ज्याचा जमते त्यांनीच करावं, कारण की हा त्याग आहे, साधे कार्य नाही आहे. हा त्याग आहे आणि या त्यागामध्ये जर एकदा आपण त्यागाचे कार्य पकडला तर मोहापायी किंवा लालचपायी हा आपण त्याग खंडू करू शकत नाही. चाहे मग तो पैशाचा मोह असेल, पुत्राचा मोह असेल, या आपल्या शेतीवाडी जे कोणत्याही प्रकारचा मोह असेल, मोह मायाच्या नांदात जाऊन हा त्याग आपल्याला तोडता येणार नाही. चुकून तुटला तो वेगळी गोष्ट आहे, पण जाणून आपल्याला तोडायचं नाही. म्हणून त्याग पकडताना आपल्याला विचारपूर्वक हा त्याग पकडायचा आहे. आता त्याग किती प्रकारचा, आता कोणी चर्चेमध्ये येतात, कोणी फोन करतात किंवा चर्चेमध्ये गोष्टी येतात, तर कोणी पॉम्पलेटवर छापून दिलाय 3, 7, 11, 21, 41 तुम्हाला जसं जमते तसं. कधी विचार येतोय या 3, 7, 11, 21, 41. तर त्याग हा आपल्याला 41 दिवसाचा 42व्या दिवशी प्रसाद आहे. ज्यावेळेस आपण या मार्गात आलो, सुखी झालो आणि सुखी झाल्यानंतर जो पहिला त्याग केला आपण 41 दिवसाचा, मी आतापर्यंत ऐकलेल्या त्यागामधून सांगतोय. 41 दिवसाचा त्याग आणि 41 दिवसाच्या त्यागानंतर 42व्या दिवशी प्रसाद आहे, हा एक त्याग. दुसरा त्याग मी ऐकलाय, लग्न झाल्यावर जी सून आपल्या घरी, दुसऱ्याच्या घरून आपल्या घरी सून येते, तिला आपल्या कुटुंबात मिळविण्यासाठी, आपल्या नवीन जीवनाची सुरुवात करण्यासाठी तिला
11 दिवसाचा त्याग, त्या कुटुंबाला 11 दिवसाचा त्याग दिला जातो. हा 2 प्रकारचा त्याग झाला. आणि तिसरा एक त्याग ऐकला आहे मी, विधवा बाईला 21 दिवसाचा त्याग. हे 3 प्रकारचे मी त्याग ऐकलं आहे. 3-7 तर मी ऐकलं नाही. आणि 3-7 जर कोणी करत असतील तर ते स्वइच्छेने, खुशीने किंवा त्याला आनंदाने म्हणावा, ते करत असतील तर करत असतील. पण मी हे 3 प्रकारचे त्याग ऐकलं आहे, 41, 11 आणि 21. तर मला कधी कधी हाही विचार येतोय, काही लोक चर्चा करतात की 11 दिवसाचा त्याग, 21 दिवसाचा त्याग. तर हे जो लिहिलेला प्रकार आहे आणि याच्यामध्ये एक सुंदरसं निर्णय मला आवडलं, मंडळाचं आणि उगम संस्थांचं एक निर्णय खूपच छान आवडलं की ज्यांचे मासिक हवन कार्य सुरू आहेत, त्यांचे मासिक हवन कार्य हे सुरूच राहतील. हा सुंदर निर्णय आहे. कारण जरी आमचा 42 दिवसाचा त्याग झाला असेल, पण जोपर्यंत आमच्या घरी हवन कार्य होत नाही तोपर्यंत आम्ही परिपक्व या मार्गाचे म्हणजे त्यागी सेवक आपण म्हणू शकत नाही. हा असा निदर्शनास येतो की त्याग झाल्यावर जो आपण हवन कार्य करतो त्याच्यावरून निदर्शनास येतो की हवन कार्य झाल्यावरच आपण परिपक्व होतो. आणि अशा सेवकांना म्हणजे हवन कार्य झाल्याशिवाय हा 12 वर्षाच्या त्यागाचं कार्य करता येणार नाही. सुंदर निर्णय आणि मला हा निर्णय खूप आवडला. बैठक बंद आहे, या त्यागाच्या कार्यात बैठक बंद आहे. बढिया. आणि सांगितलं ना, पूर्वीच सांगितलं की हे जो आपल्याला त्याग करायचे आहेत, हे जो त्याग करायचे आहेत, तर याच्यामध्ये तेच नियम आहेत जे आपण त्यागी साध्या कार्यातून त्याग पकडला आणि त्या त्यागाच्या कार्यात जे आपण नियमाचं पालन केलं त्याच नियमाचा पालन आपल्याला करणे आहे. तो आवश्यक आहे त्या नियमाचं पालन करणे. आणि त्याग हा जमे पावत, ज्यांचा जमते त्यांनी 42 दिवसाचाच त्याग करावा. 3-7चा तसा काही आहे नाही. मी 11 आणि 21 जो विधवा बाई आहे, जी महिला आहे, विधवा महिला सेविका आहे, तिने 21चा करावा, तिच्या कुटुंबाने 21चा करावा. पण ज्या कुटुंबाचा पुरुष आहे आणि ज्या पुरुषाच्या हाती ज्योत आहे, म्हणजे तो जो कुटुंब आहे त्या कुटुंबाने 41 दिवसाचं कार्य करावं. आणि ज्याचा मुलगा बाहेर गेलेला आहे, मुलगी बाहेर गेलेली आहे, नोकरीवर आहेत किंवा काही कामानिमित्त बाहेर आहेत, असे मुलं जर त्या कालावधीत घरी येत असतील तर अशा कुटुंबाने सुद्धा कार्य करण्यासाठी थोडा विचार करावा. आणि जर नाही येत असेल तर अशा कुटुंबाने कार्य करावं. पण जमी पावत आपण 42 दिवसाचेच त्याग करावं. आणि मिळालेल्या माहितीनुसार ते जो 11, 7, 3 आहेत ना, तर ते असे आहेत की मिळालेल्या माहितीनुसार की ज्यांचं हवन कार्य आहेत आणि या 42 दिवसाच्या कालावधीत त्यांचं 9वं हवन कार्य समाप्त होतो. आणि त्या समाप्तपासून त्यांना किती दिवस वाचतात, कुणाला 21 दिवस सापडत असतील तर तुमची इच्छा असेल आणि जमत असेल तर तुम्ही 21 दिवसाचा त्याग करू शकता. ज्यांना 11 दिवस सापडतात अशा लोकांनी जर तुम्हाला जमत असेल, तुमची इच्छा असेल तर पुन्हा 11 दिवसाचे तुम्ही त्यागाचे कार्य तुम्ही घडवू शकता. ज्यांना 7 दिवस सापडतात, हवन कार्य होऊन 7 दिवस सापडतात आणि तुमची इच्छा असेल तर तुम्ही 7 दिवसाचे कार्य घडवू शकता. आणि ज्यांना 3 दिवस सापडतात 9वा हवन कार्य समाप्त होऊन, तर अशा लोकांनी 3 दिवसाचे कार्य तुम्ही घडवू शकता. हा असा निर्णय टिंकी मंडळाने घेतलेला आणि सुंदर निर्णय आहे. आणि तो काही पाबंदी नाही आहे. हे जो 42 दिवसाचा हा जो 12 वर्षाचा त्यागाचा आहे, हा कुणावरच जोर जबरदस्ती नाही. जर तुमचं इच्छा असेल तरच हे कार्य करायचे आहेत. आणि जमे पावत आपण 42 दिवसाचा त्याग करायचा. आणि ते जे सांगितलं ना 3, 7, 11, 21, तर ते त्यांच्यासाठी आहे. विधवाबाईसाठी 21 दिवसाचा आहे. आणि ज्यांचं 9वं हवन कार्य सुरू आहे आणि त्यांची इच्छा असेल आणि जमत असेल तरच त्यांनी करण्यासाठी आहे. तर हे कसे करायचं, 12 वर्षाचा त्याग कसे करायचा, आपल्याला जसे आपण पूर्वीचे त्याग करत होतो तसेच. आणि काही ठिकाणी सुद्धा फरक आहे. तर तुम्ही आपल्या मंडळाच्या आदेशानुसार तुम्ही करू शकता. आणि या त्यागाच्या कार्यात आपण एक नोंद घ्यायची की आपल्याला कुणीही जो आपला मार्गदर्शक आहे तो त्यागामध्ये असेल आणि जोपर्यंत त्यागामध्ये जे सेवक आहेत ते तुम्हाला मार्गदर्शनही सुद्धा करू शकत नाही. म्हणून यावेळी तुम्हाला स्वतःची पारख स्वतःला करायची आहे. आणि म्हणून स्वतः या त्यागाचे बंधन, जे नियम आहेत, बंधन आहेत, यांना परिपूर्ण पाठ करून आपल्या जीवनात दिनचर्यात त्यांचं पालन करायचं आहे. तुम्हाला स्वतःच तुम्हाला मार्गदर्शक बनून स्वतःलाच त्या विचार करून आपला स्वतःचाच मार्गदर्शन स्वतःलाच करणे आहे. कारण तुम्हाला कुणीही या कालावधीत मार्गदर्शन करणार नाही. आणि म्हणून जर तुम्हाला गरज भासली तर तुमच्याकडे जर असेल
की मंडळाला संपर्क करावे तर तुम्ही त्यावेळी मंडळासोबत आपापल्या मंडळासोबत संपर्क साधू शकता, व तुमचा मार्गदर्शक तुम्हाला या कार्यात मार्गदर्शन करणार नाही. जर माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. एवढंच बोलतो आणि आपल्या शब्दांना विराम देतो. सर्वांना माझा आदरपूर्वक नमस्कार जी, नमस्कार जी, नमस्कार.